कालच्या तुलनेत आज मोठ्या प्रमाणावर पाकिस्तानकडून ड्रोन हल्ले केले जात आहेत। कालच्या तुलनेत आज पाकिस्ताननं ड्रोन हल्ल्याची संख्या वाढवलेली आहे आणि त्याची व्याप्ती देखील वाढवलेली आहे। अनेक ठिकाणी पाकिस्तानकडून ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न केला जातोय। काल जो हल्ला करण्यात आला त्या 300 ते 400 ड्रोन वापरण्यात आले होते पूर्ण त्यांच्या हल्ल्याच्या वेळेमध्ये। आणि आज आपण जसं पाहतोय जसं जसं अंधार वाढत चाललाय आणि पाकिस्तान आणखी ड्रोन पाठवत चाललेला आहे, त्यामुळे कालच्या तुलनेत आज मोठ्या प्रमाणावर ड्रोन हल्ले केले जातात पाकिस्तानकडून। भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमनं पाकचे हे ड्रोन पाडलेले आहेत। पाकिस्तानकडून जो ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न केला जातोय तोच मात्र भारताचं जे एअर डिफेन्स सिस्टम आहे S-400 जे ऑटोमेटेड आहे, त्याच एअर डिफेन्स सिस्टमने पाकिस्तानचे हे सगळे ड्रोन हल्ले करण्याचे प्रयत्न हाणून पाडलेले आहेत। मात्र पाकिस्तान कालच्यापेक्षा आज मोठ्या प्रमाणात ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न करतोय। पाकिस्ताननं ड्रोन हल्ले करण्यावरती भर दिलेला आहे। अनेक भाग पाकिस्तानात कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय। पाकिस्तानच्या कुरापती काही थांबत नाहीयेत। अगदी ज्या पद्धतीनं प्रतिनिधी शिवाजी आपल्याला सांगत होते की कशा पद्धतीनं पाकिस्ताननं या वेळेला व्याप्ती वाढवण्याचा प्रयत्न आजच्या हल्ल्याच्या माध्यमातून केलेला आहे। भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमनं मात्र पाकिस्तानचे हे सगळे प्रयत्न हाणून पाडलेले आहेत। या क्षणाची जी मोठी अपडेट आहे ती आपण आपल्या सगळ्या प्रेक्षकांना देऊयात। ती म्हणजे या ठिकाणी हल्ल्यांचं जे प्रमाण आहे, जी संख्या आहे ड्रोन हल्ल्यांची, ती पाकिस्तानकडनं आज वाढवण्यात आलेली आहे। ही या क्षणाची महत्त्वाची अपडेट। आणि त्याबरोबरच आपण प्रेक्षकांना हे सुद्धा सांगायला हवं की जरी हल्ल्यांचं प्रमाण वाढलेलं असतं कालच्या तुलनेमध्ये, तरीसुद्धा भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमनं पाकचे हे सगळे ड्रोन पाडलेले आहेत। शिवाजी, आपण बोलत होतो त्याप्रमाणे पाकिस्ताननं आज ड्रोन हल्ल्यांची व्याप्ती वाढवली, संख्या वाढवली, मात्र तरीसुद्धा भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमनं पाकिस्तानचे सगळे प्रयत्न हाणून पाडले। शिवाजी, अगदीच गुरु, कारण भारताकडे जी S-400 एअर डिफेन्स सिस्टम आहे त्याला 600 किलोमीटर अंतरावरून एखादं जर ऑब्जेक्ट येत असतं तेव्हा त्या लक्ष्याचा मागोवा घेण्याची सुरुवात ते तिथूनच करतं। जेव्हा 400 किलोमीटर अंतरापर्यंत येतं त्याच्या टप्प्यात येतं, तर टप्प्यात आल्यानंतर ते कार्यक्रम केल्याशिवाय राहत नाही। ॲट ए टाइम ते 80 लक्ष्यांचा मागोवा जो आहे त्या रडारवरती सिस्टमवरती दाखवू शकतं आणि 36 लक्ष्यांवरती ॲट ए टाइम हल्ला करतं। जेव्हा पहिला हल्ला करतं, जेव्हा हल्ल्याचं मिसाईल सुटते त्याच्यामधून, तेव्हा ती एका सेकंदाला 5 किलोमीटर जाते। सुपरसोनिक जे असतं ते देखील इतकं फास्ट जात नाही, त्याच्यामुळं इतका स्पीड आणि इतका वेग असलेलं अत्यंत अत्याधुनिक S-400 आहे। जेव्हा त्याला लक्ष्यावरती मागावा करायचं सांगितलेलं असतो तेव्हा ते एका सेकंदामध्ये साधारणपणे 5 किलोमीटर तर जातच जातं, मात्र ते 2 मिसाईल फायर करतं। पहिल्या मिसाईल मधून जर सुटलं तर दुसरी मिसाईल जी आहे ती त्या लक्ष्याला अटॅक करते आणि पाडते। जर नाही पडलं तर पुन्हा एकदा ते कमांड युनिटला सांगतं की जे आहे ते आपण जे लक्ष्य केलं होतं ते पडलेलं नाहीये, म्हणून पुन्हा एकदा मिसाईल जे आहे त्या ऑटोमॅटिक दाबल्या जातात आणि साधारणपणे त्याची 400 किलोमीटर रेंज आहे कव्हर करण्याची, मात्र 30 किलोमीटर हवेमध्ये उंची जी आहे त्याची हाईट 30 किलोमीटर जाते आणि ॲट ए टाइम 36 लक्ष्यावरती जो आहे तो हल्ला जो आहे ते करू शकतं। आणि सगळ्यात महत्वाचं हे आपल्याकडे जर आपण पाहिलं तर महत्वाची त्याच्यामध्ये अगदी त्यामुळे सुदर्शन डिफेन्स सिस्टीम भारताची पुरून उरलेली आहे। एक महत्वाची अपडेट येते शिवाजी, त्यासाठी तुम्हाला थांबवतो। कालच्या तुलनेमध्ये आज मोठ्या प्रमाणामध्ये हल्ले भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमनं पाकचे हे ड्रोन पाडलेले। देशातील 22 ठिकाणी ड्रोनद्वारे हल्ला करण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडनं करण्यात आलेला आहे। कालच्या तुलनेमध्ये आज आपण म्हणतोय त्याप्रमाणे हल्ल्याचं प्रमाण, हल्ल्यांची संख्या पाकिस्तानकडनं वाढवण्यात आली। देशातल्या 22 ठिकाणी ड्रोनद्वारे हल्ला करण्याचा प्रयत्न पाकिस्ताननं केलेला आहे। भारत आणि पाकिस्तानच्या सीमेला लागून जे राज्य आहेत त्यातल्या प्रमुख शहरांवरती, प्रमुख ठिकाणांवरती हल्ला करण्याचा प्रयत्न हा पाकिस्तानकडनं करण्यात आलेला आहे। शिवाजी, आत्ता जी ताजी अपडेट आपल्यापर्यंत आहे त्यानुसार 22 ठिकाणी पाकिस्तानकडनं हल्ला करण्याचा प्रयत्न झालेला आहे। अगदीच पाकिस्तानकडनं हल्ला आज होणार हे अपेक्षित होतं आणि त्यांच्याकडनं ज्या पद्धतीने हल्ला केला जात आहे त्यामुळं भारतातील लोकांमध्ये
एक प्रकारची भीतीचं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडनं केला जात आहे. मात्र भारताचे एअर डिफेन्स सिस्टम जे आहे ते सर्व ठिकाणी साधारणपणे जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक हल्ल्याला पाकिस्तानच्या सडेतोड उत्तर देताना पाहायला मिळत आहे. साधारण 20 शहरांमध्ये पाकिस्तानकडनं ड्रोन हल्ला जो आहे तो करण्यात आलेला आहे. दुसरीकडे नौशेरा, उरी आणि पूंछ सेक्टरमध्ये गोळीबारी जी आहे तो सध्या पाकिस्तानकडनं केली जात आहे. भारताकडनं देखील पाकिस्तानला जोरदार अगदी शिवाजी, एक मोठी अपडेट येते आहे बारामुल्लामधून. अपडेट येते बारामुल्लामध्ये 8 ते 10 स्फोटांचे आवाज आलेले आहेत. बारामुल्ला उरीमध्ये पाकिस्तानी ड्रोन हल्ला निष्फळ ठरलेला आहे. बारामुल्लामध्ये 8 ते 10 स्फोटांचे आवाज ऐकू आलेले आहेत. उरी आणि बारामुल्ला हा जो अर्थातच एलओसीकडचा भाग आहे, तिकडे सातत्यानं आपल्याला दोन्ही देशांमधला संघर्ष पाहायला मिळत होता आणि तो संघर्ष अजूनही त्या ठिकाणी कायम आहे. मात्र आता बारामुल्ला आणि उरी हवाई मार्गानं करण्याचा प्रयत्न हा पाकिस्तानकडनं केला गेलेला आहे. मात्र या ठिकाणी सुद्धा पाकिस्तानचे ड्रोन हे निष्फळ ठरलेले आहेत. पाकिस्तानचे हल्ले निष्फळ ठरलेले आहेत. मात्र त्या ठिकाणाहून 8 ते 10 स्फोटांचे आवाज ऐकू आलेत, अशा स्वरूपाची माहिती पुढे येते आहे. शिवाजी, अधिक शहरांमध्ये भारताचे हल्ले करण्यात आलेले आहेत आणि भारताचं जे युनिट आहे S-4 एअर डिफेन्स सिस्टीम ते ऍक्टिव्ह असल्यामुळं या बहुतांश हल्ले जे आहे भारताने परतून लावलेले आहे. फिरोजपूरमध्ये जर आपण पाहिलं, पाकिस्तानमधून भारताच्या पंजाब मध्ये फिरोजपूरमध्ये या ठिकाणी एक ड्रोन जे आहे ते पडलेलं आहे आणि त्यामुळं एका गाडीला आग लागल्याचं समजतंय आणि ती आग विझवण्याचा प्रयत्न जो आहे तो सध्या सुरू आहे. आणि या सगळ्याच्या आपण जर पाठोपाठ पाहिलं तर राजौरी, पठाणकोट, जम्मू, सांबा, पोखरण यासह देशातील 20 शहरांमध्ये जे आहे पाकिस्तानने केलेल्या हल्ल्याला उत्तर देताना पाहायला मिळते. गुरु, अगदी त्यामुळे भारतीय सैन्यानं पुन्हा एकदा सलग दुसऱ्या दिवशी पाकिस्तानकडनं करण्यात आलेल्या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे.